ते गणातील मौजे पिसेवाडी या ठिकाणी आहेत. पिसेवाडी येथील भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून इथलं राजकीय वातावरण कसं आहे किंवा राजकीय परिस्थिती इथे काय असणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया की काल विरोधकांची या ठिकाणी सभा झाली. काय सांगा? काल या तालुक्याचे विद्यमान आमदार पिसेवाडी गावचे 4 पुढारी आणि बाहेरून आलेले उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, त्यांनी मोठ्या गप्पा मारल्या. सभा ह्यांची आमच्या विरोधात होती, पण चर्चा मात्र रामभाऊची होती. का तर ह्यांना रामभाऊ दिसतोय प्रत्येक ठिकाणी. ह्यांना विकासाचं विजन, कसलंच विकासाचं विजन नाही. आतापर्यंतची राजकीय परिस्थिती पाहता वेळापूर पंचायत समिती गण हा खुल्या वर्गासाठी राखीव आहे. परत वेळापूर जिल्हा परिषद गट देखील राखीव आहे. त्याबद्दल काय सांगाल? कारण की आमदार स्वतः आहेत, मुलाकडे जिल्हा परिषदेचं नेतृत्व दिलंय, त्यांच्या धर्मपत्नीला पंचायत समितीचं नेतृत्व दिलंय आणि त्यांच्या सुनबाईंना ग्रामपंचायत सदस्य, म्हणजे घरात 4 माणसं, 4ही माणसांना पद आहेत. काय सांगाल यातून? जर सरकारनं हा कायदा केला नसता 21 वर्षाचा, तर त्याचा झालेला नातू सुद्धा कुठल्या तरी तुम्हाला गटात दिसला असता. ही राजकीय पार्श्वभूमी त्याच्या घराची नव्हती सुरुवातीला. तो काय सुरुवातीला म्हणलेला, विद्यमान आमदार माझ्या घरात एकच पद ठेवणार. तुम्ही आता सगळीच बघताय, तालुक्यातली सगळीच लोक बघताय. मुलगा इथं दहेगाव गटात उभा, बायकू वेळापूर पंचायत समिती गटात, त्याची सत्ता सूनबाई आहे ना, सुविद्य आपले सूनबाई, ती वेळापूरची ग्रामपंचायतची सदस्य, आणि तो स्वतः आमदार, बिनकामाचा आमदार. ह्या तालुक्याच्या इतिहासात जर पहिल्यांदा जर कुचकामी किंवा बिनकामाचा जर आमदार कोण असेल तर तो वेळापूरचा आहे, विद्यमान आमदार. कशावरून बिनकामाचा? 13 महिने झालं तो आमदार होऊन. त्यानं पिशेवाडी गावाला एक 10 रुपयाचा साधा बल दिलाय का? त्याच्या हातातच काय नाही तसं बघायला गेलं तर ती काय देणार आहे? तुतारीचा आमदार आहे, तो मान्य आहे, सगळं आहे. विरोध आमचा विकासासाठी विरोध आहे. आमचं काय त्याची वैयक्तिक कोणतं वैर नाही. विकास कसा असणार आहे तुमचं? विकासाचं विजन या गटामध्ये कसं असणार? या गावातील लोकांच्या प्रमुख समस्या बघितलं तर रस्ते, पाणी, वीज. पिशेवाडीसारखं गाव आहे, मोहिते पाटलांनी दत्तक घेतलेलं गाव आहे. या गावात आज लाईट नाही ना, पिण्याच्या पाण्याची सोय चांगली आहे. या पिशेवाडीतील बहुतांश शेतकऱ्यांचे रस्ते अडवलेले ह्यातच पुढारी रात्री होते. रस्ते अडवायचे, थोडा विरोधात गेला की त्याचं पाणी बंद करायचं. आज पिशेवाडीला पाण्याची टाकी इथं एक आहे. ह्या पिशेवाडी गावात 7 पाण्याची टाकी द्या. 30 ते 40% लोकांना प्यायला पाणी नाही. यायच्या फक्त मोठ्या गप्पा मारायच्या. माळी समाज म्हणजे काय, मी एकटा नाही, मी माळी समाजाचा आहे, हा मराठा समाजाचा आहे. आम्ही सगळे जमलोय ना, प्रत्येक कोणत्या ना कोणत्या समाजातून इथं येतोय. आमच्या गावात जातीचं समीकरण ह्या पुढारीनीच करायचं. तू या गटाचा, मी या गटाचा. ह्यांनी फक्त काय करायचं, ग्रामपंचायत आली की भांडायचं, कोणतं इलेक्शन आलं की भांडायचं, आणि विकास करायचा म्हणलं की ह्या दोघांचाच मिळून विकास करायचा. ह्यांनी अशी परिस्थिती चालू आहे पिशेवाडी गावात सध्या. पिसेवाडी गाव पहिलं आतापर्यंतच्या राजकारणामध्ये मोहिते पाटलांकडे कायम राहिलेलं गाव आहे. आता मोहिते पाटील आणि जानकर हे दोन्ही पार्टी एकत्र येत आहेत. हास्यास्पद गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय ना हास्यास्पद गोष्ट आहे, का तर त्यांना दहेगाव गटातलंच बघायचं पडले, त्यांना गुरसाळे गटातलंच पडले. मोहिते पाटलांनी दत्तक घेतलेलं गाव आहे पिशेवाडी. मोहिते पाटलांना लोक बघून मोहिते पाटील आले नाही ती रात्री. मोहिते पाटलांच्या नावावर हे रात्री लोक जमा केली, काय 4 केली असतील ती लोक ना. कालच्या सभेला अर्जुन दादा नव्हते, त्यांना त्यांचं स्वतःचं पडलंय. त्यांनी तिकडे त्या वरच्या गटात देवपाण्यात ठेवले ते, आणि उत्तम जानकरसाठी काय करते ते? काहीच करत नाही ते कोण. प्रत्येकाला त्यांचं पडलं. ही बचत गटाची टीम आहे. मी म्हणतोय ही 4-5 पक्ष एकत्र आलेत ना, ही बचत गट आहे. ह्यांना प्रत्येकाला स्वतःचा सर्वांगीण विकास करायचा. ह्यांना गावाचं, तालुक्याचं काही देणं घेणं नाही. ह्यांना फक्त स्वतःचा विकास करायचा. आता रात्री उत्तमराव जानकरांनी सभा घेतली, त्यात एक विकासाचा एक मला मुद्दा दावा. धरणं एवढी बांधली, तुम्ही काय केलं, एक फाटा देऊ शकत नाही. तुम्ही 100 किलोमीटरची यात्रा कधी केली? तुम्ही तालुक्यातलं सगळ्यात मोठं मांडवली बच्चा कोण असेल ना, तर तो वेळापूरचा आमदार आहे. मागच्या दारानं गेला ह्याच्यावर, मार्केट कमिटीवर गेला, तिथं तसंच त्यांचं आधी ठरलेलं सगळं मिली बघत आहे. मोहिते पाटलाचं झालं, जानकरचं झालं, मिळून खाऊ. तिसरा कोण तयार होऊन द्यायचा नाही. पण या पिशेवाडीनं वेळापूरनं पर्याय शोधलेला आहे. रामभाऊच्या स्वरूपात, रामभाऊच्या नेतृत्वाखाली काम करणारी प्रेरणाताई खंडागळे असतील किंवा अमृतराज माने देशमुख असतील, हे आम्हाला सक्षम पर्याय मिळाले जातात तरुणांना. वातावरण एकंदरीत आता कमळाच्या बाजूनं फार झुकलेलं आहे. नायगावला मध्यंतरी जयाभाऊनी एक महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेंचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या पिशेवाडीत एक बस आली होती. ह्या ठराविक पुढाऱ्यांनी या माळी समाजाला तिथपर्यंत पोहोचून सुद्धा दिलं नाही. म्हणजे जे काय करायचं, जी मी माळी समाजाचा अस्मिता असलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या जन्मस्थळाला जाऊन दिलं नाही. म्हणजे इतकी इथं दडपशाही आहे. इतक्या दिवस मोहिते पाटलांची होती,
आता त्यात त्यांचा छोटा भाऊ झाला उत्तम जानकर. म्हणजे दहशत अजूनही हां आहे. हां. आणि कोण म्हणतं रामभाऊ दहशत करतो? दहशत ह्यांची आहे आणि खापर मात्र रामभाऊवर फोडायचं. ह्या पिशेवाडीत 4 ते 5 ऑपरेशन केलेत रामभाऊनी. वाघजाई मंदिर आहे, गावाचं ग्रामदैवत आहे. 7 लाख रुपये निधी आलता. फक्त नारळ एका दुसऱ्या पिशे माणसानी फोडला म्हणून त्याचं काम माघारी घालवलं. असा विकास आहे आमच्या गावचा. तुम्ही बघा रस्ते बघताल, अजून अशा अनेक समस्या आहेत. त्या लोकांना जायला घरी रस्ते नाहीत. आता प्रचारात त्यांना सुद्धा कळलं असेल की आपण जायचं कसं. आणि मत मागते ती काही लाज वाटते यांना मतं मागायला. नवीन नवीन पोरं पुढं करते ती आणि मागं थांबते ती गप्पा मारत. असा विषय या गावचा विकास आहे. आणि जनतेला सगळं समजलेलं आहे. आपण जास्त काय बोलायचं नाही, जनतेला समजले. आणि परत म्हणणार ही हॅकी झालं मार्केटवाडीसारखा पॅटर्न ही पिशेवाडीत आणणार. उद्याचं सांगतोय तुम्हाला. का आता पाहायला गेलं तर युवा पिढी एका बाजूला एका बाजूला आहे आणि जे ज्येष्ठ मंडळी ती एका एका बाजूला बाजूला. दिसतात. म्हणजे युवा ज्येष्ठ पिढीमध्ये मंडळी जो पाकिटावर आहे. ज्येष्ठ मंडळी पाकिटावर आहे. ज्यावेळेस पिशेवाडीतल्या 4 पोटाऱ्यांना पाकिट पोचलं का त्या दिवशीपासून यांनी प्रचार चालू केलाय. तोपर्यंत वातावरण शांत. वातावरण शांत होतं. आमचा प्रचार 29 तारखेपासून चालू झालाय. त्यांचा प्रचाराचा नारळ रात्री फोडलाय. आता एक पाकिट मिळाल्याशिवाय ही लोक आहेत का ही जनतेचं कामच करू शकत नाही ते. तर शेवटचा प्रश्न घेतो की आपण माळी समाज बांधवातून पिसेवाडीमध्ये बहुसंख्य हा माळी समाज म्हणू नका. आम्ही सर्वत्र एकत्र गुन्ह्या गोविंदानं सर्व तरुण युवा पिढी आहे का. माळी समाज नाही एकटा. कोणत्याच गावात फक्त एक समाज नसतो. त्यात सर्व घटक असतात. असं एका समाजावर काय गावाला शिक्का मारलेला नसतोय. इथं आम्ही मराठा असेल, माळे असेल, धनगर असेल, मातंग समाज असेल, अजून इतर समाज असतील. आम्ही सगळी गुन्ह्या गोविंदांना आणतोय. आणि पुढारी एका बाजूला झाले ते आता. आणि सर्वसामान्य जनता मध्ये मात्र वेगळं चित्र हां वेगळं चित्र दिसणार आहे आता तुम्हाला. रात्री म्हणजे ज्या विकासाच्या गप्पा मारायच्या मारायच्या रात्रीच्या गप्पा मारायच्या, परंतु वास्तवात वेगळं चित्र वेगळं. या पिशेवाडी गावातील कितीतरी लोकांचं श्रीकृष्ण दूधसंघ होता. तुम्हाला तर माहितीच आहे. श्रीकृष्ण पतसंस्था होती. चांदापुरीला शेअर्स पिशेवाडीले किती लोकांचं शेअर्स आहेत. त्यांची नैतिकता नाही पिशेवाडीत येऊन मत मागायची. विद्यमान आमदाराची नैतिकता नाही आणि या पुढाऱ्यांची सुद्धा नैतिकता नाही. ही फक्त दावणीला समाज नेऊन बांधायचं. ही 4 पुढारी येते ना समाज नेऊन आजपर्यंत मोहिते पाटलाच्या दावणीला बांधला आणि आता ती वेगळं करायला लागली. ती 12 किलोमीटर ती पडते म्हणून एक 4 किलोमीटर वर नेऊन उत्तम जानकरच्या दावणीला बांधायचा समाज चालू आहे यांचं. म्हणजे फक्त दावण बदलली. गुरं तीच गोठं तीच आहेत. फक्त यांनी दावण बदलली. जी मोहिते पाटलाला देव समजत होती का ती आज उत्तम जानकरला शिवाय जाणारी माझा साहेब म्हणते ती पाकिटामुळं. म्हणजे यावेळेस आता परिवर्तन गरजेचं आहे. परिवर्तन ही होणारच आहे. मी एकट्यानं म्हणण्यात नसतं. हे सगळ्या जनतेला कळलेला पिशेवाडीला जनतेला वेळापूरच्या जनतेला कळलंय. म्हणजे वेळापूरची तर जनताने परिस्थिती पिशेवाडीपेक्षा परिवर्तन भयंकर आहे. दाखवलं. ती रात्रीच म्हणला मी 20 वर्ष झालं सत्ता करतो, वेळापूरमध्ये माझी सत्ता आहे. काय आहे वेळापूरची परिस्थिती? काय सुद्धा नाही विकास. फक्त स्वतःचा विकास झाला. गरुड बांधला. अजून दुसरीकडे कुठंतरी एखादं फार्म हाऊस बांधलं असेल. 1-2 गाड्या घेतल्या असतील. ह्यांचा स्वतःचा विकास. घरात 4 माणसं, 4 माणसाला 4 पदं. नशीब सरकारनं आपल्या एक कायदा केला 18-20 वर्षाचा. नाहीतर नातू सुद्धा कुठंतरी दिसला असता तुम्हाला. उत्तम जानकरला स्वतःचं पडले. तालुक्याचं काय नाही. त्यानं तुतारीच आमदार आहे. ह्या तालुक्यात त्यानं एक कुठं मुतारी बांधलेली असली का तर त्याला माझ्याकडनं 500 रुपयाचं माझ्या अवकातीनुसार म्हणतो मी 500 रुपयाचं उत्तमराव जानकरला माझ्याकडनं बक्षीस. 1.5 वर्षात. हां 13 महिन्यात. रात्रीच बोलत मी 13 महिन्यात निधी अडवतो. स्वतः कार्यक्षम आहे ती. त्याला काय जमत नाही. त्याच्यापाशी विजनच नाही. काय करायचं आपल्याला पुढे त्याचं विजनच नाही. मग त्यामुळे निधी कसा देणार? राहिला गोष्ट पालकमंत्री जयकुमार गोरे माळी समाज असेल सर्व समाजावर प्रेम करणारा माणूस आहे. पेकटात लाट घालतो म्हणला. एका पालकमंत्र्याला आमदारानं बोलण्याची ती आहे का पात्रता आहे का? कसं बोलावं? माळी समाज जयाभाऊंवर बोलल्यामुळं खूप नाराज आहे. राहिला विषय अजून एक वेळापूरच्या महादेवाच्या कावडीचा विषय. तिथं सुद्धा आमच्या एका मोठ्या नेत्याला त्यानं कॉलर धरून खाली बसवलं. समाज विसरला असेल किंवा ती व्यक्ती वैयक्तिक विसरला असेल पण आम्ही तरुण नाही विसरलो. रात्रीसुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या. चिरफाड करेन रामभाऊवर काय बोललो. अरे तुम्ही विकासाचं बोला. आम्ही काय तुमचे काय वैयक्तिक भांडण नाही कुठलं. विकासासाठीच बोलतोय आम्ही. बरं तरुण पोरांनी आता पुढे येत नाही तर यायचं कधी? मग आम्ही त्यांच्या चालान राहायचं का? मात्र सभा त्यांच्या होतात आणि चर्चा मात्र रामभाऊची. आणि रामभाऊचं नाव घेतल्याशिवाय ती पाणी सुद्धा पित नाही. धन्यवाद.